प्रश्न क्रमांक 2 घ्या. अध्यक्ष महोदय, राज्यातील पर्यावरण व वन संपदा ही अबाधित राहिली पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक उपक्रम त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेले. अध्यक्ष महोदय, एकीकडे राज्यभरामध्ये 300 कोटी नवीन वृक्ष लावण्याचे जंगी कार्यक्रम आखले जात असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारने वृक्षतोडीची परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची संख्या ही 11हून 5वर आणलेली. अध्यक्ष महोदय, हे शुद्धीपत्रक अलीकडच्याच काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये राज्य सरकारने त्या ठिकाणी काढलेलं. अध्यक्ष महोदय, खरं तर अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना सांगायचं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वृक्षतोड सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे वृक्ष तोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शर्ती होत्या, 11 प्रकारच्या, मग तलाट्याचा गाव नमुना 8 असेल, तहसीलदाराकडून अधिकार अभिलेख आणि फेरफार नोंदवही असेल, संबंधित सर्वे नंबरचा नकाशा असेल, तलाट्याकडून लागतच्या जमिनी मालकाची नावे आणि सर्वे नंबर दर्शवणारा सीमा दाखला असेल, जमीन आणि झाडांच्या मालकीचं प्रमाणपत्र असेल, सर्वे नंबर 10 नुसार झाडांचा तपशील किंवा तहसीलदारांनी दिलेले जातीचे दाखले, वृक्ष अधिकाऱ्यांनी सांगितलेले वृक्ष लागवड करण्याचे हमीपत्र, असे विविध अटी शर्ती या वगळून अवघ्या 5 अटी शर्ती मंत्री महोदय आपण वृक्ष तोडण्याच्या संदर्भात या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. यामध्ये निश्चितपणे काही ठिकाणी गरज असते, परंतु याचा गैरफायदा त्या ठिकाणी हे लाकूड तस्कर निश्चितपणे झाडे तोडून त्या ठिकाणी घेताना दिसतात. माझ्या मतदारसंघात मंत्री महोदय एप्रिल आणि मेच्या महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25 ट्रक ट्रॅक्टर हे मी तुमच्या वन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पकडून दिलेत आणि हे ज्या वेळेला त्यांच्या ताब्यात दिलेत, यांची प्रॅक्टिस आहे, जी सुबाबुळ असेल किंवा निलगिरी असेल किंवा ज्या झाडांना तोडण्याची परवानगी आहे त्याचे ब्लॉक्स तयार करून त्या गाड्यांच्या बाहेरच्या दिसणाऱ्या भागामध्ये लावायचे आणि आतमध्ये अनधिकृत झाडांच्या लाकडांची तस्करी करायची. हा कार्यक्रम आमच्या जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे मंत्री महोदय. आणि म्हणून मागच्या काळात मी जे चित्रीकरण करून दिलं तुमच्या अधिकाऱ्यांना, धावडा वनक्षेत्र आहे, या धावडा वनक्षेत्रामध्ये तुमच्या वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल, त्या ठिकाणी तस्करी करण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उघडीस आलेला आहे. मंत्री महोदय, माझा मतदारसंघ हा मराठवाड्यात आहे आणि माझ्या मतदारसंघाला लागून विदर्भ हद्द आहे. म्हणजे हद्द वेगळी आहे पण वन क्षेत्र एकच आहे. लगेचच विदर्भाच्या हद्दीमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी झाडांची डेन्सिटी अतिशय दाट आहे आणि इकडे मराठवाड्याच्या हद्दीत जर आपण त्या ठिकाणी पाहणी केली तर लगेचच ते जंगल त्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. हे निश्चितपणे हे जे काही वन अधिकारी आहेत यांचं जे संगनमत आहे या व्यापाऱ्यांशी जे झाडं तोडतात, हे निश्चितपणे यामधनं दिसून येतं. म्हणून मी आपल्याला विनंती करेल, तुमच्या वन क्षेत्रामध्ये मराठवाडा हद्दीत जे काही वन क्षेत्रामध्ये झाडं तोडण्यात आलेली आहे आणि कुणाच्या संगनमताने तोडण्यात आलेली आहे, या अधिकाऱ्यांची निश्चितपणे त्या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे. आज एवढं सरळ मंत्री महोदय, इलेक्ट्रिक कटरचा वापर तुमच्या वन क्षेत्रामध्ये होतो आणि 5व्या मिनिटाला कितीही मोठं झाड असेल तर ते जमीनदोस्त होऊन त्याचे लाकडं तयार करण्यात येतात. यावर निश्चितपणे कुठंतरी बंदी आली पाहिजेत, हे मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे. आपले जे काही नियम आहेत, कायदे आहेत, हे अतिशय कुठल्याही प्रकारचा कारवाई किंवा ठोस गुन्हा समोरच्यावर होत नाही आणि त्यामुळं संबंधित महसूल व वन विभागाचे जे काही अधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच संगनमताने अवैध वृक्ष तोड झाल्यास त्यांच्यावर निलंबन, फौजदारी किंवा कारवाई करण्याचे धोरण आपल्याला निश्चित करावे लागणार आहे. त्यामध्ये अवैध वृक्षतोड हा कॉग्निजेबल, नॉन बेलेबल आणि नॉन कंपाऊंडेबल गुन्हा घोषित करण्यासाठी शासन BNS किंवा संबंधित राज्य कायद्यात काय सुधारणा करणार हे निश्चितपणे आपण आज या ठिकाणी आम्हाला सभागृहाला सांगितलं पाहिजे.
50 किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष तोडाच्या प्रस्तावासाठी पर्यावरणीय तज्ज्ञ समिती त्यांची तपासणी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं मत किंवा जनसुनावणी यासाठी अनिवार्य करणार का, हा एक